प्रेज द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशू दयासागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. येशू दयासागर चॅनलला सर्वांनी प्रियजनांनो लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून जास्तीत जास्त अजून मोठा व्हिडिओ केला जाईल, अजून अजून देवाचा गौरव केला जाईल. म्हणून प्लीज या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा प्रियजनांनो, आणि लाईक करा, की जेणेकरून देवाचा गौरव अजून केला जाईल. मी तुमच्यासाठी देवाचा सुंदरसा मन्ना घेऊन आलोय. आज 2 जानेवारी 2 जानेवारीतला पहिला दुसरा दिवस आहे, आणि वर्षातला दुसऱ्या दिवसामध्ये देवाचा मन्ना घेतला पाहिजे. कारण की आत्मिक भोजन आपलं वचन आहे, आणि वचनाद्वारे तुमचं जीवन बदललं जाईल. तर मी प्रियजनांनो तुमच्यासाठी वचन घेऊन आलोय. स्तोत्रसंहिता 51 याचा पहिला अध्याय, आणि याचं वचन म्हणून असतो तुमच्यासाठी प्रियजनांनो. हे देवा, तू आपल्या वाचवल्यानुसार माझ्यावर कृपा कर, आपल्या करुणेनुसार माझे अपराध काढून टाक. मला दूर म्हणजे माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी अपराध जाणू नये. माझे पाप तुझ्यापुढे नित्य आहे. तुझ्या विरुद्ध मी पाप केले, तुझ्या दृष्टीने वाईट ते मी केले. तू बोलशील तेव्हा मी न्याय ठरेल, तू निवडा करशील तेव्हाच मी स्फूर्त ठरेल. कारण की परमेश्वराचं वचन दाविदाच्या स्तोत्रामध्ये 51 मध्ये असं सांगतं की जेव्हा परमेश्वर आपल्याला बोलतो तेव्हाच आपण न्याय ठरेल. कारण की मनुष्य हा पापी. आता पाप आदम आणि हवा यापासून झालेलं आहे. तर ते पाप नष्ट करायसाठी प्रभू येशू आपल्यासाठी या जगात आला. 2000 वर्षापूर्वी त्या प्रभू येशूने वधस्तंभावर किंमत मोजली. 2000 वर्षापूर्वी जो आज आपण ख्रिसमसचा 25 डिसेंबरला केला, तो तुमच्या आमच्यासाठी प्रियजनांना जन्मला आला. तुमच्या आमच्यासाठी त्याने पाप वधस्तंभावर घेतले, आणि जो कोणी त्या प्रभू येशूवर, त्या प्रभू येशूच्या रक्तावर, आणि तो प्रभू येशू माझ्यासाठी आला आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावर त्याने प्राण दिला, असं जो कोणी विश्वास धरतो त्याच्या जीवनातलं पाप नष्ट होतं. म्हणून तुमच्या पापाचं वतन हे मरण हे नष्ट करण्यासाठी तुम्हाला प्रभू येशूला अंतःकरणात घेणं गरजेचं आहे. अंतःकरणात घेणं म्हणजे कुठलं जात किंवा धर्म बदलत नाही, फक्त विश्वास द्यायचा आहे, आणि विश्वासाने अंतःकरणात घ्यायचा आहे. कारण की येशूमध्ये येणाऱ्या भरपूर जण आशीर्वादित असतात. कारण की येशूमध्ये कुठं, येशू अख्ख्या बायबलमध्ये, प्रियजनांनो बायबलमध्ये सांगितलं, कुठेही अख्ख्या बायबलमध्ये आचरलेलं नाही येशू हा धर्म आहे. येशू धर्म नाही किंवा जात नाही, येशू फक्त जीवन आहे. म्हणून येशू स्वतः म्हणला, मी मार्ग सत्य जीवन आहे. एका ठिकाणी येशू इस्रायल ठिकाणी जाताना तिथं लोकांना म्हणला, मी जिवंत पाण्याचा झरा आहे, जो कोणाला प्यायचा असेल त्यांनी माझ्याकडे हो. कारण की येशू फक्त मार्ग सत्य जीवन. येशू तुम्हाला जीवन द्यायला आला, येशू तुम्हाला आरोग्य द्यायला आला, येशू तुम्हाला खरा मार्ग स्वीकारायला आला. म्हणून प्रियजनांनो, आपलं जे काय आपलं पाप आणि सवनी याचे तुम्ही पश्चाताप करा, आणि परमेश्वराकडे आठवा, आणि परमेश्वराला मनन करा. परमेश्वर त्याचा नक्की क्षमा करील, आणि तुमचं जीवन आशीर्वादित केलं. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. सर्वांमुळे आता पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत त्याच्या प्रत्येकाला स्पर्श कर. कारण की बाप्पा, तुझं वचन सांगतो, तुला बसलेल्या प्रत्येक फटके, इचूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या ओळाचा मला तेच आरोग्य लेकराच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. ज्याचं डोकं दुखतं त्याचं डोकं येशूच्याच नावात बरं होतं, ज्याच्या हाताला काम नाही त्याला काम स्वीकारतो. हे 2 दुसऱ्या दिवस येशूच्याच नावात त्यांचा आशीर्वाद येतो. जेवढे बघतील